तिला बाहेर काढले पण ही स्वतः अजून घुसते बघ. हे बघ स्वतः गेली परत. आज सॅटर्डे होता आणि काहीच प्लॅन नव्हता म्हणून ठरवलं माझ्या भावासोबत कॅट गार्डनला जायला, जो आमचा प्लॅन खूप टाइम पासून चालला होता. सो फायनली मी आणि माझा भाऊ निघालो कॅट गार्डनला जाण्यासाठी. भावासोबत गाडीवर जायचं म्हटलं की आम्हाला भेटून आल्यासारखीची फिलिंग येते. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो होतो कॅट गार्डनला, जे की लोकेटेड आहे ठाण्यामधल्या कचराळी तलावाच्या भोवती. एंट्री केल्या केल्या माझ्या भावाच्या फेवरेट ऑरेंज कॅट्स मात्र त्याला दिसले आणि तो तिथेच थांबला. आता आम्ही दोघं तर कॅट लवर आहोतच, पण ह्या मांजरांना सुद्धा माझा भाऊ आवडत होता असं वाटत होतं. ज्या खूप फ्रेंडली होत्या आणि त्याच्या अवतीभोवती येऊन बसायला लागल्या. त्यातली ही छोटी माऊ मात्र जाम चंट होती. एका जागी अजिबात थांबत नव्हती आणि खूप लाड करून घेत होती. मी आणि माझ्या भावाने बराच वेळ ह्या ऑरेंज कॅट सोबत स्पेंड केला आणि पुढे गेल्यावर आम्हाला ही वाघाची मावशी दिसली, सेम टू सेम. आणि मग एक माऊ दिसली जिचे डोळे आणि कलर खूप सुंदर होता. पुढे जातच होतो तोवर ही माऊ माझ्या मागे लागली होती. अँड लुक ॲट दिस कॉम्बिनेशन, जिथे कुत्रा आणि मांजर एकत्र झोपले होते आणि इकडे बरेचसे लोक मासे पकडायला बसले होते आणि इकडच्या मांजरी मात्र त्यांचे मासे चोरून नेत होत्या. आणि ह्या छोट्या पिल्लाला मात्र आमच्या हेल्मेटमध्ये जाऊन बसण्याचं वेड लागलं होतं. हेल्मेटमध्ये गेल्या गेल्या तो मात्र झोपून गेला. मी आणि माझा भाऊ तर कॅट लवर आहोतच. तुम्ही पण कॅट लवर असाल किंवा तुमच्या घरी कॅट असेल तर कमेंट करा तुमच्या कॅटचा फोटो. आणि इतका सुंदर कोइन्सिडन्स कसा असू शकतो. घरी आल्यावर आम्हाला माहित पडलं की आजच होता इंटरनॅशनल कॅट डे. चला तर मग लवकर लवकर आपल्या कॅटचा फोटो कमेंट करा. बाय.